त्याला खाली वाकून रात्रीचे 12 वाजले आणि आज आमच्या लग्नाला 4 वर्ष कंप्लीट झाले. आमची अॅनिव्हर्सरी आहे, आता सेलिब्रेशन करतोय. माझी सई झोपली आहे, ती नाही थोडंसं करमत नाही, असं असं वाटतंय. हॅपी अॅनिव्हर्सरी सगळ्यांना. हॅपी अॅनिव्हर्सरी तुम्हाला दोघांना. थँक्यू. बस मी तुम्हाला शुभेच्छा. शुभेच्छा. दोघांनी थांबा ना. पहिले तुम्ही नंतर मी बरं ना. जा पप्पा. तर रात्री 12 वाजता ही सेलिब्रेशन केलं. मिस्टरांनी येताना केक घेऊन आले होते. तर पहिले ना जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेलो होतो आम्ही, तर तेही व्हिडिओ तुम्हाला येईल. तर आता इथे आमचं असं रात्रीचं सेलिब्रेशन खूप छान मस्त झालं. तर आता नंतर ही दुसऱ्या दिवशी सगळी फॅमिली आली ती सेलिब्रेशनसाठी. सगळे व्हिडिओ आहे सौरभ भाऊच्या लग्नाच्या खरेदीसाठी पण आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. पुढे तुम्हाला खरेदीचे सौरभ भाऊसाठी कुठे खरेदी करायला गेलो तो काय काय घेतलं सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर बघत राहा व्हिडिओ. तर हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज 5 जानेवारी. तर आता आम्ही चाललोय सौरभ भाऊच्या खरेदीला. सौरभ भाऊच्या लग्नाच्या कपड्यांची खरेदी आज करायची आहे. भाऊची पण लग्नाची खरेदी करायची आहे आणि प्रियांकाचा पण लग्नाचा बर्थडे आज. ते मला गिफ्ट घेऊन देणार आहे. तर चला आज मस्त खरेदी होणार आहे कपड्यांची. तर आता तयारीला लागलोच आहे ना. तर आता मी मामाच्या घरी जाणार, मामाच्याच कारमध्ये आम्ही सगळे काही जाणार आहे. तर व्हिडिओ मस्त होणार आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर चला आता आम्ही निघालोय नाशिकला तर सौरभ भाऊच्या खरेदीसाठी. तर पहिले मामाच्या घरी आलो. तर मामा, मामी, अंशू, मम्मी, पप्पा, राहुल, सौरभ, मी आम्ही सगळे जाणार होतो. तर मिस्टरांना ड्युटी होती, सुट्टी भेटत नव्हती. तर दुसऱ्या दिवशी आम्ही खरेदीसाठी नाशिकला गेलो. तेव्हा सईचे पप्पा पण आलेले होते. तर चला आता आम्ही निघणार आहे. तर आता मी निघालोय. तर जायला पण 1 तास लागतो तर नाशिकला सिन्नरपासनं. आणि त्यानंतर खरेदी. तर आता म्हणजे 1-1:30 वाजले होता. आम्ही 1-1:30 वाजता आलो कारण रात्रीनं साक्षी बहिणींच्या घरी ना जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता ना. तर मम्मी, सौरभ भाऊ ते सगळे थांबलेले होते तर जागरणासाठी. त्यामुळे आम्ही थोडं उशिराच निघालो आहे कारण आता दिवस पण कमी राहिले ना. तर जाताना साक्षी बहिणींना पण घेतलं भाटवाडीमधून. तर त्या भाटवाडीला राहतात ना. तर आता आम्ही पोहोचलो आहे काठिया वाडमध्ये. तर इथेच सौरभला आहे ना बघायचे लग्नाचे ड्रेस. तर चला तर मस्त अशी शॉपिंग होणार आहे सौरभ भाऊच्या लग्नाची. तर म्हणजे पप्पा, सागर मामा सगळ्यांना ड्रेस बघायचे होते पण पहिले नवरदेवाचं घ्यायचे होते. तर आज फक्त सौरभ भाऊचीच खरेदी झाली. तरीही त्याची खरेदी पण अपूर्णच राहिली कारण वेळच पुरत नाही. भरपूर कपडे बघतो आपण, त्यातून चॉईस करतो आणि पुन्हा त्याची न सगळं स्टिच वगैरे करायसाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणी गर्दी असते ना, त्यामुळे वेळच पुरत नाही. तर चला आता भरपूर खरेदी होणार आहे. मामा मामीची पण होणार आहे. नाही मामा मामीची बघू उद्या का आज नवरदेव खाली जात आहे का? स्टेबल झालं, वजन जास्त आहे. तर आता सगळ्यात पहिले ना देवीसाठी साड्या घेतल्या कारण बस्त्यामध्ये ना पहिले देवीचं वस्त्र काढलं जातं. पण सौरभ भाऊचा म्हणजे नवरीचे कपडे नवरी घेणार होती ना. तर नवरी म्हणजे साक्षी बहिणींनीही घागरा घेतला खूप छान. तर त्या सईला अजिबात बरं नव्हतं त्यामुळे मी काही गेली नव्हती खरेदीसाठी. मम्मी, सौरभ भाऊ गेले होते. साक्षी बहिणींची ही बरीचशी खरेदी झालेली आहे. तर काही बाकी आहे. तर आज सौरभ भाऊची करायची होती. तर सगळ्यात पहिले आम्ही देवीसाठी वस्त्र घेतले. तर आता सौरभ भाऊ त्यांना तुळजापूर जेजुरीला पण जायचं आहे ना. तर तुळजापूरच्या आईंनाही नऊवार घेतलं आणि गल्लीमध्ये भगवती मातेचं मंदिर आहे. तर देवीसाठी वस्त्र घेतले नऊवार छान. आणि आता आम्ही काठियावाडमध्ये आलो आहे. तर तिथं जास्त शूट घेता पण येत नव्हतं. तर जेवढं घेता येतं तेवढं होतं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं. आणि हे बघा अशी शेरवानी बघत होता सौरभ भाऊ, बऱ्याच बघितले पण लवकर म्हणजे लवकर पसंतच पडत नव्हत्या. तर भरपूर अशा बघितल्या, त्यामधून एक चॉईस केली आहे कोणती घेतली काय पुढे तुम्हाला
आता ते लग्नामध्येच बघायला भेटेल, तोपर्यंत सस्पेन्स. कारण ते कपडे म्हणजे आम्ही चॉईस केले आणि ते स्टिच करायला द्यायला लागतात ना, तर ते सगळे काही स्टिच करायला टाकले, मापानुसार करून देतात आपल्याला. ते फक्त डिझाईनचे आपल्याला पॅटर्न दाखवतात. तर बरेच बघितले. सौरभ भाऊही येतात ना, थोडं घालून वगैरे बघायला गेला होता आणि राहुल पण आलेला होता आमच्यासोबत. हे बघा, खूप सारे पॅटर्न बघितले वेगवेगळे पद्धतीत. तर याच्यावरती पण शेरवानीवर मोर, डोली वगैरे खूप काही. तर हाही ड्रेस खूप छान होता. तर यामध्ये बरेच वेगवेगळे पॅटर्न होते. तर म्हणजे सगळ्यांना जो आवडेल ना तो एक घ्यायचाच होता. तर हा थोडासा असा मोठा वाटत होता. तर शेरवानी, त्यानंतर सौरभ भाऊचंही वैदिक पद्धतीत लग्न आहे, त्यासाठीही आम्हाला बघायचे होते ड्रेस. आणि ते खूप छान असं दुकानामध्ये ना विठ्ठल रुक्मिणीची मूर्त होती. छान अशी फुलांनी मस्त सजवलं होतं. खूप छान वाटत होतं. म्हटले चला तुमच्यासोबतही शेअर करू. आणि बऱ्याच इथे लाकडी अशा वस्तू होत्या, खूप छान होतं. तर सौरभचा साखरपुड्याचा ड्रेस आहे ना, तोही इथनंच घेतलेला आहे. तर आम्ही इथनेच लग्नाचा ड्रेस बघितला आणि आवडला, एक झाला चॉईस. आणि दुसऱ्या बघण्यासाठी दुसऱ्या दुकानामध्ये गेलो. तर आज पूर्ण वेळ फक्त शॉपिंगच केली. त्यावेळी म्हणजे आज लवकर निघून आलो होतो, कारण आज माझी ॲनिव्हर्सरी आणि माझ्या मामीचं म्हणजे पल्लवी मामीचं डोळे जेवणही होतं ना, सगळ्यांना तिकडे जायचं होतं. त्यानंतर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनही करायचं होतं. तर आम्ही 8-8:30ला पोहोचलो असेल घरी. तर चला, तर एक ड्रेस चॉईस झाला. आता दुसरीकडे जाऊ आम्ही बघायला. तर बघत राहा व्हिडिओ. एक ड्रेस झालाय फायनल, सौरभ भाऊने केलाय, आवडलाय त्याला. आता पुढे आता दुसऱ्या शॉपमध्ये जाणार आहे, बघू आता तिथे पण. एका शॉपमध्ये आम्ही खरेदी कधीच करत नाही. तर आता सगळ्यांची शॉपिंग झाली म्हणजे थोडीशी झाली. तर जो ड्रेस हवा होता तो काय आम्हाला भेटला नाही, त्यामुळे आम्हाला दुसऱ्या दिवशी परत यायचं होतं. तर आता सगळ्यांना भूक लागली होती. तर इथे ना क्वालिटी सेंटरला आम्ही आलो आहे, समोसा, पाणीपुरी, वडापाव, ज्याला जे आवडेल ते खायला. तर सगळ्यांनी, कारण सगळ्यांना भूक लागली होती, खूप फिरत होतो ना, तर खूप जास्त फिरलो. आणि आता सगळ्यांनी ते वडापाव घेतला आणि आता आम्ही निघालो आहे घरी. तर सगळे गेले डोळे जेवणाला. तर मलाही आमंत्रण होतं, पण ताई पण आलेले होते आणि आज आमची ॲनिव्हर्सरी होती ना, तर मी काही गेली नाही. तर मी घरी आल्यानंतर मस्त पनीरची भाजी केली. तर आईने पोळ्या वगैरे करून ठेवल्या होत्या. मी घरी गेल्यानंतर पनीरची भाजी, भात केला आणि आपलं मस्त छान असं आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं. तर कोण कोण आलं होतं सेलिब्रेशनसाठी बघत राहा व्हिडिओ. सौरभ भाऊचा एकच ड्रेस झाला खरेदी. तर टाईमने पुरला, कारण मावशीचे म्हणजे मामींचे ना डोळे जेवण होतं, पल्लवी मामींचं. तर सगळ्यांना तिकडे जायचं होतं ना, त्यामुळे थोडं लवकर आलो. तर बाकी सगळे काही तिकडे गेले, पण आज माझ्या लग्नाचा वाढदिवस होता, ॲनिव्हर्सरी. तर मी घरी आली आहे. घरी आल्यानंतर मस्त पनीर भाजी केली आहे, पोळ्या, भात असा मेनू आहे.
तर आणि आता सगळेजण डोळे जेवणावरून सगळेजण घरी येणार आहे, मस्त आपलं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन होणार आहे. तर आता अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन होण्यासाठी मस्त मी छान अशी तयार झाली आहे. सौरभ भाऊच्या एंगेजमेंटसाठी ही साडी घेतलेली होती मी, तर ही साडी वेअर केली मस्त. तर चला आता बघू, खूप छान मस्त होणार आहे कारण सगळेजण मामा मामी मम्मी पप्पा सगळेजण येणार आहे सेलिब्रेशनसाठी. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर अंशू, शिव, मामा मामी, आजी, मम्मी पप्पा, लोणारवाडीची मावशी सगळेजण आले होते सेलिब्रेशनसाठी. तर डोहे जेवणाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर इकडे आले. तर ताईमावशींना डोहे जेवणाच्या कार्यक्रमाला तिथे होते, तिचं जेवण वगैरे बाकी होतं. तर यांचं सगळ्यांचं पहिले जेवण झालं होतं, त्यामुळे हे आले कारण 10 वाजले होते. तर 10-10:30 वाजता आलेले होते हे सेलिब्रेशनसाठी सगळेजण. आणि खूप छान असं मिस्टरांनी मला गिफ्ट दिले, काय दिले ते सगळं व्हिडिओमध्ये बघत राहा. तर हे बघा सगळे आता गप्पा मारत होते. तर पप्पा पण आज पहिल्यांदाच घरी आले, तर त्यांनाही घर बघायचं होतं. आणि मामा मामींनी येताना मस्त केक घेऊन आले. तर मस्त असं लिहिले बेस्ट कपल. आणि त्यानंतर आमच्या ताईंनीही माझ्या नणंदबाईंनीही केक आणलेला होता. तर दोन्हीही केक कसे कट केले आणि खूप छान मस्त असं सेलिब्रेशन झालं. पप्पा तुम्ही आज पहिल्यांदा आले घरी. दीदी बेटा बॉक्सवरून कळालं सगळ्यांना सर ते आता माणसांना काय घ्यायचं शर्टच घ्यायचं का कसं आहे छान हे बघा हिला पाहिजे माझा टेस्ट बघा बघा कसं घ्यायचं
घालून येते का? ड्रेस लय छान आहे ग. ओढणी पण दाखव. सुंदर आहे. आम्हाला उद्या मग दाखव. हे बघा. छान आहे ग, छान आहे ग. आता ओढणी पाहिजे का? ओढणीमुळे आम्ही घेतली खास. ओढणी पण छान आहे. आई म्हटलं होतं ना घ्या आमचं दुकानात हाच होता आवडला म्हणून. हा आवडला दुसरा संदीप बोलला की नाही आज मी गेले 2500. नाही दुसरा नव्हता चांगला म्हटलं दुसरा. तर मिस्टरांनी खूप छान असं मस्त ड्रेस घेतला. तर ड्रेस घ्यायला आम्हीच गेलो होतो. तर ते बोलले तुझ्या आवडीनेच घे असं. आणि शर्ट त्यांनी नव्हतं बघितलं. तर शर्ट घ्यायला मी आणि आमच्या ताई गेले होते सकाळीच. ते ड्युटी होते ना. पण ड्रेस आमच्या पसंतीनेच घेतला. म्हणजे मिस्टर मी आणि माझ्या ननंदबाई आम्ही गेलो होतो. तर मिस्टरांना वाटत होतं की तुझ्या आवडीचंच घे म्हणून मम्मीच गेली घ्यायला. आणि मम्मी पप्पाने येताना मस्त सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आले. ते कोण तर सगळे असे आता आईस्क्रीम आम्ही सगळे जे एन्जॉय करतोय आणि गप्पाही मारतोय. तर चला मी इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही सगळ्यांना बाय बाय.